नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य एमपीएससी क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ऑक्टोबर 2022 पर्यंतचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 नुसार भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे? तर नुकताच ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपल्या भारताचा जो क्रमांक आलेला आहे तो 46व्या क्रमांकावरून भारत आता 40व्या क्रमांकापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा 40वा क्रमांक भारताचा आलेला आहे. तर 2022च्या जागतिक नवोन्मेष निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक हा 40वा असून भारताचा स्कोर किती आहे तर भारताचा स्कोर 36.6 एवढा आलेला आहे. आणि भारताच्या शेजारील देशांचे क्रमांक जर आपण पाहिले तर त्यामध्ये चीनचा क्रमांक 11 असून श्रीलंका 85व्या क्रमांकावर, पाकिस्तान 87व्या क्रमांकावर, बांगलादेश 102व्या क्रमांकावर, नेपाळ 111व्या क्रमांकावर तर म्यानमार 116व्या क्रमांकावरती आहेत. तर अशा प्रकारे भारताच्या शेजारील देशाचे क्रमांक आहेत आणि भारताचा क्रमांक कितवा आलेला आहे तर 40वा क्रमांक आलेला आहे. आता यामध्ये आपण या स्लाइड मध्ये माहिती पाहतो की 2015 पासून भारताचा जो इनोव्हेशन इंडेक्स मधला क्रमांक आहे तो सतत सुधारत चाललेला आहे. म्हणजे 2015 साली 81व्या क्रमांकावरती भारत होता, जो आता 2022च्या निर्देशांकामध्ये 40व्या क्रमांकापर्यंत पोहोचलेला आहे. आणि यामध्ये गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या स्थानामधील अंतर जर आपण पाहिलं तर 46व्या क्रमांकावरून भारत 40व्या क्रमांकापर्यंत आलेला आहे. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 मध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे? तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावरती असणारा देश आहे स्वित्झर्लंड. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा स्वित्झर्लंड याचं योग्य उत्तर आहे. आता या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 बद्दल आपण माहिती घेऊया. तर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून हा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात येतो आणि या वर्षीची या निर्देशांकाची जी आवृत्ती आहे ती कितवी आहे तर ती 15वी आवृत्ती आहे. तसंच या निर्देशांकामध्ये एकूण किती देशांच्या अर्थव्यवस्थांची क्रमवारी लावण्यात आली आहे तर 132 देशांच्या अर्थव्यवस्थांची क्रमवारी या निर्देशांकामध्ये लावण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर आपल्याला या निर्देशांकाची थीम माहिती असणं गरजेचं आहे. तर या वर्षीची या निर्देशांकाची थीम आहे, व्हॉट इज द फ्युचर ऑफ इनोव्हेशन ड्रिव्हन ग्रोथ, ही या वर्षीची थीम आहे. त्याचबरोबर यामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश आहे स्वित्झर्लंड आणि शेवटच्या क्रमांकावरती कोणता देश आहे तर 132वा हा शेवटचा क्रमांक असून त्यावरती गिनिया हा देश आहे. आणि आपला भारत कितव्या क्रमांकावरती आहे तर भारत 40व्या क्रमांकावरती आहे. तसंच आपल्याला या निर्देशांकामध्ये एकूण पहिले 5 देश जे आहेत ते देखील माहित असणं गरजेचं असतं. तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती स्वित्झर्लंड असून स्वित्झर्लंडचा स्कोर 64.6 इतका आहे. त्यानंतर युनायटेड स्टेट्स हा देश दुसऱ्या क्रमांकावरती असून त्याचा स्कोर जो आहे तो 61.6 इतका आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती स्वीडन आहे, स्वीडनचा स्कोर 61.6 एवढाच आहे. चौथ्या क्रमांकावरती युनायटेड किंगडम आहे, युकेचा स्कोर 59.7 इतका आहे. आणि 5व्या क्रमांकावरती नेदरलँड असून नेदरलँडचा स्कोर 58 एवढा आहे. तर अशा प्रकारे हे पहिले 5 देश आहेत, स्वित्झर्लंड, युनायटेड स्टेट्स, स्वीडन, युनायटेड किंगडम आणि नेदरलँड. तर हे देश देखील आपल्या पाठ असले पाहिजे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, आरबीआयने 1 ऑक्टोबर 2022 पासून रेपो दर किती टक्क्यांपर्यंत वाढविला आहे? तर आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नुकतंच 1 ऑक्टोबर 2022 पासून रेपो दर 5.90% वाढवला आहे. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा 5.90% एवढा रेपो दर सध्या आरबीआयचा आहे. मग आरबीआयचे जे पॉलिसी रेट्स आहेत ते आपल्याला माहित असले पाहिजे, कारण की आरबीआयने नुकतंच यामध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे आता नवीन पॉलिसी रेट्स आलेले आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये पॉलिसी रेपो रेट जो आहे तो 5.90% एवढा झालेला आहे. त्यानंतर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट जो आहे तो 5.65% झालेला आहे. त्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट 6.15% आहे. बँक रेट जो आहे तो 6.15%चा आहे. फिक्स रिव्हर्स रेपो रेट जो आहे तो 3.35% आहे. आणि सीआरआर चं प्रमाण जे आहे ते 4.50% आणि एसएलआर चं प्रमाण जे आहे ते 18% एवढं आहे. हे आरबीआयचे नवीन रेट आहेत, हे आपण अपडेट करून घ्यायचे आहेत. यानंतर आता आरबीआयने हे रेट वाढवण्याचं कारण काय आहे तर चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय कडून या दरांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ भारत 2.0 या अभियानाचा कालावधी कोणता आहे? तर नुकतंच स्वच्छ भारत 2.0 या अभियानाला सुरुवात झालेली असून या अभियानाचा कालावधी आहे 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर 1 ऑक्टोबर 2022 रोजी प्रयागराज या ठिकाणावरून स्वच्छ भारत 2.0 या मोहिमेला केंद्र सरकारकडून प्रारंभ करण्यात आलेला आहे. आता या मोहिमेचा कालावधी किती आहे? तर 1 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान या मोहिमेचा कालावधी आहे. तसेच या मोहिमेचा उद्देश काय आहे? तर जनजागृती करणं, लोकांना एकत्र आणणं आणि भारत स्वच्छ करण्यामध्ये जनतेचा सहभाग सुनिश्चित करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. तसंच या मोहिमेचं उद्दिष्ट देखील आपल्याला माहित असलं पाहिजे. तर याचं उद्दिष्ट आहे 1 कोटी किलो प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. तसंच ही मोहीम कोणत्या विभागाकडून राबवण्यात येत आहे? तर केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाकडून ही मोहीम राबवली जात आहे. मग आपल्याला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री देखील माहिती असले पाहिजे. तर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आहेत अनुराग सिंह ठाकूर आणि त्यांच्याच हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आलेला आहे. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये 5G सेवा कधी लॉन्च करण्यात आली? तर आपल्या भारतामध्ये 5G सेवेचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि 5G सेवा जी आहे ती 1 ऑक्टोबर 2022 रोजी लॉन्च करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 1 ऑक्टोबर 2022 याचं योग्य उत्तर आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी इंडिया मोबाईल काँग्रेस 2022च्या 6व्या आवृत्तीमध्ये 5G सेवेचं उद्घाटन केलं आहे. यावर्षीची इंडिया मोबाईल काँग्रेस नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरती आयोजित करण्यात आली होती आणि याच इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवेचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि याच उद्घाटन प्रसंगी एअरटेल या दूरसंचार कंपनीकडून घोषणा करण्यात आली आहे की 1 ऑक्टोबर 2022 पासून देशामधील प्रमुख 8 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार असल्याची घोषणा एअरटेलनं केलेली आहे आणि त्या 8 शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, वाराणसी आणि बेंगलोर या शहरांचा देखील समावेश आहे. तर अशा प्रकारे या 5G सेवेबद्दल माहिती लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या स्टेशन दरम्यान सुरू करण्यात आली आहे? तर तिसरी वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती गांधीनगर ते मुंबई या 2 स्टेशन दरम्यान सुरू करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 गांधीनगर ते मुंबई याचं योग्य उत्तर आहे. तर तिसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी केलेलं आहे. मग वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी वेग किती आहे? तर 160 किलोमीटर एवढा आहे. तसंच वंदे भारत एक्सप्रेसला जुनं नाव काय होतं? तर ट्रेन 18 असं तिचं जुनं नाव होतं. त्यानंतर तिचं नाव बदलून वंदे भारत एक्सप्रेस करण्यात आलेलं आहे. आणि भारतामध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती कधी सुरू करण्यात आली होती? तर 15 फेब्रुवारी 2019 रोजी भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. आणि कोणत्या 2 स्टेशनच्या दरम्यान सुरू करण्यात आली होती? तर पहिली वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती नवी दिल्ली ते वाराणसी या 2 स्टेशनच्या दरम्यान सुरू करण्यात आली होती. त्यानंतर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती दिल्ली ते कटरा या 2 स्टेशनच्या दरम्यान सुरू करण्यात आली होती. आणि आता तिसरी वंदे भारत एक्सप्रेस गांधीनगर ते मुंबई दरम्यान सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, रशिया या देशानं नुकतंच विलिनीकरण केलेले डोनेस्क, लुहान्स्क, खेर्सन आणि झापोरिझिया हे प्रदेश कोणत्या देशाचे आहेत? तर रशियानं नुकतंच या 4 प्रदेशांचं विलिनीकरण जे आहे ते युक्रेन मधून केलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 युक्रेन याचं योग्य उत्तर आहे. तर हे जे 4 प्रदेश आहेत कोणकोणते? तर डोनेस्क, लुहान्स्क, खेर्सन आणि झापोरिझिया ते युक्रेन या देशातील प्रदेश आहेत जे की आता रशियामध्ये सामील करण्यात आलेले आहेत. तर 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियानं युक्रेन विरुद्ध युद्ध घोषित केलं होतं आणि युद्ध घोषित केल्याच्या नंतर आता रशियानं 30 सप्टेंबर 2022 रोजी युद्ध करून ताब्यात घेतलेल्या डोनेस्क, लुहान्स्क, खेर्सन आणि झापोरिझिया या युक्रेनच्या 4 प्रांतांचं विलिनीकरण केलं आहे. रशियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मग व्लादिमीर पुतिन हे रशियाचे अध्यक्ष आहेत आणि यांनी युक्रेनच्या या 4 प्रदेशांच्या प्रमुखांशी एक करार देखील केलेला आहे. तसंच 2014 साली अशाच प्रकारे रशियानं युक्रेनचा भाग असणारा क्रिमिया देखील विलीन करून घेतला होता. आणि याबरोबर आपल्याला युक्रेनचे अध्यक्ष देखील माहित असणं गरजेचं आहे. तर युक्रेनचे अध्यक्ष आहेत व्हॉलोदिमीर झेलेन्स्की. आणि याचबरोबर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच कितव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण पार पडलं आहे?
तर नुकतंच 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण पार पडलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक चौथा 68व्या याचं योग्य उत्तर आहे. तर 1954 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात झालेली आहे आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जे आहेत ते भारत सरकारकडून दिले जातात. भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे हे पुरस्कार जे आहेत ते प्रशासित केले जातात. आणि यावर्षी जे 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत ते 2020 मधील चित्रपटांना देण्यात आलेले आहेत. याचं कारण असं आहे की कोविड-19 मुळे या पुरस्कारांचं वितरण जे आहे ते लांबलेलं होतं. आणि या पुरस्कारासाठी निवड समितीचे अध्यक्ष कोण होते, तर विपुल शहा हे या पुरस्कारांच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. आणि 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं, तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील देण्यात आला. आणि तो कोणाला देण्यात आला, तर प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण सोहळ्याबद्दल माहिती लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो तुम्हाला पोस्टरमध्ये दिसतच असेल की तान्हाजी या चित्रपटाला मिळालेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला तान्हाजी याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी आपण काही महत्वाचे पुरस्कार विजेते जे आहेत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील ते आपण पाहूया. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार जो आहे तो तामिळ चित्रपटाला मिळालेला आहे, त्याचं नाव आहे सुरराई पोत्रू. त्यानंतर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार तान्हाजी या चित्रपटाला देण्यात आला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा 2 व्यक्तींना संयुक्तपणे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये सुरराय पोत्रू या चित्रपटासाठी सूर्या आणि तान्हाजीसाठी अजय देवगण या 2 अभिनेत्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो अपर्णा बालमुरली हिला देण्यात आलेला आहे सुरराई पोत्रू या चित्रपटासाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार जो आहे तो बिजू मेनन यांना अय्यप्पनम कोश्यम या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लक्ष्मीप्रिया चंद्रमौली हिला शिवरंजनियम इनम सिला पेंगलम साठी देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे काही महत्वाचे पुरस्कार विजेते आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे भारत आणि युनायटेड स्टेट्सच्या तटरक्षक दलांनी कोणत्या ठिकाणी अभ्यास ड्रिल आयोजित केली होती? तर भारत आणि युनायटेड स्टेट्सच्या तटरक्षक दलांनी भारतातील चेन्नईच्या किनाऱ्यावरती अभ्यास ड्रिल आयोजित केली होती, म्हणून पर्याय क्रमांक पहिला अभ्यास ड्रिल ही चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती याचं योग्य उत्तर आहे. यानंतर आता आपण कालचे प्रश्न रिवाइज करूया. कालचा पहिला प्रश्न होता 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं, तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. दुसरा प्रश्न होता INS सुनैना कोणत्या देशामध्ये आयोजित क्षमता विकसित करण्याच्या सरावामध्ये सहभागी झाली होती, तर याचं उत्तर होतं सेशल्स. तिसरा प्रश्न होता सांस्कृतिक धोरणं आणि शाश्वत विकासावर युनेस्को जागतिक परिषद मोंडियाकल्ट 2022 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली, तर याचं उत्तर होतं मेक्सिको सिटी. चौथा प्रश्न होता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेला कोणत्या अभयारण्यामध्ये प्राचीन पुरातत्व अवशेष सापडले, तर याचं उत्तर होतं बांधवगड वन अभयारण्य मध्य प्रदेश. पाचवा प्रश्न होता जॉर्जिया मेलोनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होणार आहेत, तर याचं उत्तर होतं इटली. 6वा प्रश्न होता किती आठवड्यांच्या आत कायदेशीर गर्भपात हा महिलेचा अधिकार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, तर याचं उत्तर होतं 24 आठवडे. 7वा प्रश्न होता कोणत्या संस्थेच्या सहकार्यानं गुगल ट्रान्सलेटसाठी संस्कृत भाषेची वाक्य तयार केली जात आहेत, तर याचं उत्तर होतं भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद. 8वा प्रश्न होता एप्रिल ते जून 2022 या पहिल्या तिमाहीमध्ये भारताच्या चालू खात्यावर किती तूट झाली आहे, तर याचं उत्तर होतं 2.8%. 9वा प्रश्न होता कोणत्या भारतीय महिला क्रिकेटरने निवृत्ती घेतली आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होतं झुलन गोस्वामी. आणि 10वा प्रश्न होता आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वामध्ये हिमालयातील शोधलेल्या 3 शिखरांना कोणती नावे देण्यात आली आहेत, तर याचं उत्तर होतं राष्ट्र ऋषी, योग ऋषी आणि आयुर्वेद ऋषी. आणि विद्यार्थी मित्रांनो यानंतर आता आपण कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर कालचा सराव प्रश्न होता झुलन गोस्वामी बद्दल योग्य पर्याय ओळखायचा होता आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व याचं योग्य आहे. यानंतर आजचा जो सराव प्रश्न आहे तो खाली दिलेला आहे, त्यातलं योग्य उत्तर जे असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर महिन्याची चालू घडामोडीची PDF जी आहे ती तयार झाली आहे. ज्यांना कोणाला ही PDF खरेदी करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो याच ठिकाणी संपलेला आहे आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.